काळोख्या रात्री जे घडलं ते आजही त्या गावात कोणी विसरलेलं नाही. शेवटपर्यंत नक्की पहा. मध्यरात्र झाली होती. संपूर्ण गाव गाढ झोपलं होतं. फक्त गणू नावाचा एक मेंढपाळ आपल्या मेंढ्याची राखण करत होता. आकाशात पूर्ण चंद्र होता, पण वातावरणात एक विचित्र शांतता होती. अचानक छन 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 घुंगराचा आवाज ऐकू आला. गणूने चारही बाजूंना पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. काही क्षणांनी पुन्हा तोच आवाज आला, यावेळी अगदी जवळून. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने काठी घट्ट पकडली आणि आवाजाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच अंतरावर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली पांढऱ्या वस्त्रातली एक रहस्यमय आकृती उभी होती. तिचा चेहरा मात्र दिसत नव्हता. गणू धैर्य करून म्हणाला, "कोण आहे तिथे?" उत्तर आलं नाही. तो आणखी पुढे गेला आणि एका क्षणात ती आकृती धुक्यात विसरून गायब झाली. गणू घाबरून मागे सरकला. त्याच वेळी पुन्हा घुंगराचा आवाज त्याच्या मागून आला. आता तो जीवाच्या आकांताने जवळच्या देवळाकडे धावत सुटला. देवळात पोहोचल्यावर त्याला एक तेजस्वी वृद्ध साधू दिसले. साधूंनी शांतपणे सांगितलं, "घाबरू नकोस, तुझ्या मेंढ्यांवर संकट येणार आहे. लगेच परत जा." गणूने एकही क्षण न दवडता मेंढ्यांकडे धाव घेतली आणि तेवढ्यात 2 भुकेले लांडगे झुडपातून बाहेर आले आणि मेंढ्यांवर झेपावले. गणूने मोठ्याने आरडाओरडा केला. सावकरी मशाली आणि काठ्या घेऊन धावत आले. लांडगे घाबरून जंगलात पळून गेले. संकट टळलं होतं. गणू साधूंना धन्यवाद द्यायला मागे वळला, पण तिथे साधू नव्हते. फक्त जमिनीवर पिवळा भंडारा विखुरलेला होता. गणूने हात जोडले. त्याला समजलं, देव संकटाच्या वेळी नेहमी मदतीला येतो, पण प्रत्येकाला त्याचं रूप ओळखता येत नाही. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.